नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती आपल्या चॅनलवरच्या स्वप्नील नावाच्या एका वाचक मित्राने आपल्याला पाठवलेली आहे आणि ती कथा मी आता त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव स्वप्नील. आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो माझ्या आयुष्यामध्ये घडून गेलेला एक खराखुरा प्रसंग आहे. हा प्रसंग मी कॉलेजमध्ये असताना माझ्यासोबत घडलेला होता. त्यावेळी माझी ग्रॅज्युएशनची फर्स्ट इयरची किंवा सेकंड इयरची परीक्षा झालेली होती आणि मला 1 महिन्याची सुट्टी होती आणि त्या सुट्टीमध्ये मी माझ्या मामाच्या गावाला गेलेलो होतो. तसं मी सुट्ट्यांमध्ये नेहमीच माझ्या मामाच्या गावाला जायचो, कारण मला माझ्या मामाच्या गावाला जायला खूपच आवडायचं आणि माझ्या मामाचं गाव म्हणजे एकदम ग्रामीण भागात होतं. मला पहिल्यापासूनच ग्रामीण भागाबद्दल खूपच ओढ होती. त्यातच रोज रोज शहरातल्या दाटीवाटीमध्ये राहिल्यामुळं गावातलं ते सुटसुटीत वातावरण मला खूपच आवडायचं. आणि त्यातच मामाच्या गावाला जाण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझ्या मामाचा मुलगा गौरव. तो पण माझ्याच वयाचा होता. त्याची आणि माझी खूपच चांगली मैत्री होती. त्यामुळं सुट्टी पडलं की गौरव तरी आमच्या घरी यायचा, नाहीतर मी तरी गौरवच्या घरी जायचो. आणि मी मामाच्या गावाला गेलो की आम्ही खूपच धमाल करायचो. दिवसभर खाणं पिणं फिरणं, वेगवेगळे खेळ खेळणं, मूव्हीज बघणं, संध्याकाळी बाहेर फिरायला जाणं, ट्रेकिंगला जाणं, असे आमचे बरेच वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. माझा मामा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो गावातल्या श्रीमंत माणसांपैकी आहे. गावामध्ये पण मामाचं चांगलं मोठं 2 मजली घर होतं. घरामध्ये 2 4 व्हीलर गाड्या होत्या. घरामध्ये कोणत्याच गोष्टीला कमी नव्हती. आता त्या दिवशीची ती रात्र मला एकदम चांगली आठवते. त्यावेळी मी माझ्या मामाच्या गावाला होतो. मामा आणि मामी दोघेजण एका नातेवाईकाच्या लग्नासाठी एका बाहेरच्या गावी गेलेले होते आणि ते लग्न वगैरे अटेंड करून दुसऱ्या दिवशी परत येणार होते. त्यामुळं घरामध्ये मी आणि गौरव आम्ही दोघेजणच होतो. एक 4 व्हीलर मामा आणि मामी दोघेजण घेऊन गेलेले होते आणि दुसरी 4 व्हीलर घरीच होती. संध्याकाळी 8-8:30 वाजेपर्यंत आम्ही TV वर क्रिकेट मॅच बघत बसलेलो होतो. पण मॅच संपल्यानंतर पुन्हा आम्हाला भूक लागली आणि आता घरी पण मामा मामी नसल्यामुळं आम्हाला जेवणासाठी आपसुकच बाहेर जावं लागणार होतं. तसं माझ्या मामाचा मुलगा गौरव मला म्हणाला, स्वप्नील, इथे जवळच एक चांगलं हॉटेल आहे, तिथं जाऊन जेवण करून येऊया. तसं मी पण लगेच तयार झालो आणि 10-15 मिनिटातच आम्ही दोघेजण आवरून घरातून बाहेर पडलो. गौरवने गाडी काढली आणि मी गौरवच्या ड्रायव्हिंग सीटच्या बाजूच्या सीटवर बसलो आणि आम्ही दोघेजण घरासमोरच्या डांबरी रस्त्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला निघालो. एक 10-15 मिनिटातच आम्ही एका चांगल्या ढाब्यासमोर जाऊन पोचलो. रात्रीचे 9 वाजलेले होते. भुकेने पोटात कावळे ओरडायला लागलेले होते. त्यामुळे आम्ही पटकन जाऊन एका टेबलवर बसलो आणि जसा वेटर आला तसं गौरवने त्याला 2 मटण थाळीची ऑर्डर दिली. 10 मिनिटातच आमची मटण थाळी तयार होऊन आमच्या समोर आली. दोघांना पण चांगलीच भूक लागलेली असल्यामुळे आम्ही दोघेजण त्या जेवणावर तुटून पडलो. मनसोक्त जेवण झाल्यानंतर पण आम्ही बराच वेळ तिथंच बसून होतो, कारण आता घरी तरी जाऊन काय करणार. आणि तसं पण मला त्या दिवशी खूपच बोर झालेलं होतं, कारण मामा मामी घरी असले की माझा पण चांगला टाईमपास व्हायचा. पण आज घरात फक्त मी आणि गौरव असल्यामुळं मला थोडंसं बोरच झालेलं होतं. आणि मी गौरवला म्हणालो, गौरव यार, दिवसभर खूपच बोर झालं, काहीतरी थ्रिलिंग करायला पाहिजे, चल आपण कुठंतरी लांब जाऊन येऊया. तसा गौरव म्हणाला, अरे ही रात्रीची वेळ आहे, इथं तुमच्या शहरासारखं नसतं बाबा, इकडं गावाकडे अंधाऱ्या रात्री रस्त्याने सगळी भूतकेतं दिसतात असं म्हणतात बाबा. असं म्हणून गौरव हसायला लागलं. तसं मी गौरवला म्हणालो, गौरव, अरे असल्या भाकड कथा मला सांगू नकोस, या जगात भूत प्रेत असं काहीही नसतं. तसा गौरव मला म्हणाला, अरे बाबा स्वप्नील, तू जरी मानत नसला तरी अशा गोष्टी अस्तित्वात असतात. आता आपल्या गावापासूनच एक 8-10 किलोमीटरवर बाबुळवाडी म्हणून एक गाव आहे. त्या गावाकडे जाणारा रस्ता झपाटलेला रस्ता म्हणून ओळखला जातो. रात्रीच्या 8 वाजल्यानंतर कुणीही त्या रस्त्यानं प्रवास करायचं धाडस करत नाही. आता गौरवने जसं मला असं सांगितलं तसं माझ्या मनात एक वेगळाच विचार आला आणि मी गौरवला म्हणालो, गौरव, चल मग आपण आज त्या बाबुळवाडीलाच जाऊन येऊया, बघूया तरी ते भूत असते तरी कसं. तसा गौरव मला म्हणाला, अरे स्वप्नील, तुला काय वेडबीड लागली की काय? तुझं म्हणणं ठीक आहे, भूत असो किंवा नसो, पण उगीचच विषयाची परीक्षा कशाला घ्यायला. तसं मी गौरवला म्हणालो, अरे गौरव, भूत वगैरे काही नसते, चल अजिबात घाबरू नकोस, आपण आज बाबुळवाडीला जाऊनच येऊया, काहीतरी थ्रिलिंग केल्यासारखं तरी वाटेल ना आपल्याला. पण गौरव मात्र चांगलाच घाबरला होता. त्याच्या तोंडावर भीतीने 12 वाजलेले होते
आणि त्याच्या तोंडावरच्या हावभावावरूनच माझ्या लक्षात आलेलं होतं की गौरव माझ्यासोबत बाबुळवाडीला यायला अजिबात तयार होणार नाही. तसं मी गौरवला म्हणालो, गौरव माझ्यासोबत पैज लाव. जर मला तिथे भूत दिसलं तर मी पैज हरलो, पण जर मला भूत नाही दिसलं तर मात्र मला पार्टी द्यावी लागेल. आता पैज लावल्यानंतर गौरव पण आडेवेडे घेत का होईना पण तयार झाला. पण मनातून त्याची पण इच्छा नव्हती की मी एकट्याने एवढ्या रात्री त्या बाबुळवाडीकडे जावं. पण मी मात्र ऐकायला तयार नसल्यामुळं त्याचा नाईलाज झालेला होता. आम्ही दोघेजण आता जेवणाचं बिल देऊन त्या ढाब्यामधून बाहेर पडलो. पण त्यानंतर मी गाडी ड्रायव्हिंग करायला लागलो. आता आम्ही पुन्हा घराकडे जाणाऱ्या रस्त्याने चाललेलो होतो आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर गौरवने मला गाडी थांबवायला सांगितली. तशी मी गाडी थांबवली. त्यानंतर गौरव मला सांगायला लागला, स्वप्नील, हा जो डाव्या बाजूने जाणारा छोटा रस्ता आहे ना, तो बाबुळवाडीला जातो. तू याच रस्त्याने जायचंस आणि बाबुळवाडीत गेलास की पटकन गाडी वळवून परत यायचंस. साधारणतः एक 20-25 मिनिटामध्ये तू बाबुळवाडीला जाऊन परत येशील. पण लक्षात ठेव, तुला जर थोडं जरी काही विचित्र वाटलं तर लगेच माघारी परत ये. तसं गौरव आता गाडीतून उतरला आणि तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका पानटपरीजवळ जाऊन थांबला. आता जसा गौरव गाडीतून उतरला तशी मी पुन्हा माझी गाडी स्टार्ट केली आणि माझी गाडी त्या डाव्या रस्त्याने जाणाऱ्या त्या छोट्या रस्त्याने वळवली, कारण तोच रस्ता पुढे बाबुळवाडीकडे जात होता. तो रस्ता एकदम छोटा होता, कारण बाबुळवाडी म्हणजे एखादं छोटंसं गाव असावं, त्यामुळं तिथली वाहतूक पण बरीचशी कमी असावी. आणि मला माहिती होतं की गावाकडचे रस्ते असे छोटे असतात. रस्त्याच्या दुतर्फा चांगली मोठमोठी झाडं होती. रस्त्याच्या लगत असणाऱ्या छोट्या मोठ्या झुडपांची दाटी पण खूपच जास्त होती. त्यामुळं मला रस्त्याच्या बाजूला असणारी साईडपट्टीसुद्धा दिसत नव्हती आणि मी तेवढ्याच छोट्याशा रस्त्याने माझी गाडी आता हळूहळू पुढं चालवायला लागलो. आता जसं जसं मी त्या रस्त्याने पुढं सरकत होतो तसं तसं आता मोठ्या झाडांची संख्या चांगलीच वाढायला लागलेली होती. त्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळं आकाशात चंद्र खूपच मोठा होता. सगळीकडे त्या चंद्राचा शीतल प्रकाश पसरलेला होता. पण त्या चंद्राच्या प्रकाशामुळं रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोठमोठ्या झाडांच्या सावल्या माझ्या गाडीवर अशा काही पडायच्या की मला त्या सावल्यांमुळे 1-2 वेळा विचित्र भास झालेले होते. पण मी मनातूनच भूतप्रेत अशा गोष्टींना मानत नसल्यामुळं मी तसल्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नव्हतो आणि त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत मी पुढं चाललेलो होतो. आत्ता जवळजवळ अर्धा अंतर मी पार केलं असेल आणि आता रस्ता एकदमच भयान झालेला होता. रस्त्याच्या आजूबाजूची झाडं खूपच दाट झालेली होती आणि मोठ्या झाडांची दाटी एवढी वाढलेली होती की चंद्राचा प्रकाशसुद्धा आता एकदम मुश्किलीने रस्त्यावर पडत होता. मला फक्त माझ्या गाडीच्या हेडलाईटमध्ये दिसेल एवढंच काय ते दिसत होतं. बाकी सगळा काळा कुट्ट अंधार होता. तशी मला थोडीशी भीती वाटायला लागली, म्हणून मी माझ्या गाडीचा वेग थोडासा वाढवला. तुम्ही काहीही म्हणा, पण किती जरी मी माझ्या मनावर संयम ठेवला तरी त्या रस्त्यानं जाताना मला त्या दिवशी पहिल्यांदाच एक विचित्र जाणीव झाली आणि त्या जाणीवेने माझ्या अंगावर शहारा आला. मी थोडासा घाबरलो आणि मनातली भीती कमी करण्यासाठी मी माझ्या तोंडामध्येच गाणं गुणगुणायला लागलो आणि गाडी चालवायला लागलो. गाडी पण चांगली 80-85च्या स्पीडने पळत होती. आता मी माझ्या धुंदीत गाडी चालवत होतो तेवढ्यात अचानक विजेच्या चपळाईनं बाजूच्या झाडीतून काहीतरी माझ्या गाडीच्या आडवं आलं आणि धाडकन ती वस्तू माझ्या गाडीला धडकली. तसा मी एकदम दचकलो. कचकन मी माझ्या गाडीचा ब्रेक दाबला आणि बरीचशी पुढं जाऊन माझी गाडी थांबली. ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या अचानकपणे झालेल्या होत्या की मला काहीच कळलं नाही. पण जे काही आता माझ्यासोबत घडलेलं होतं ते एकदम वाईट होतं, कारण माझी गाडी कशाला तरी धडकलेली होती आणि जसा मी भानावर आलो तसं माझं शरीर घामाने ओलचिंब झालं. माझ्या शरीराला कंप सुटला. भीतीनं माझी बोबडीच वळली आणि मी मनात विचार करायला लागलो, अरे बापरे, हे माझ्या हातून काय घडून बसलं. खरं तर माझं त्या अंधाऱ्या रात्री गाडीतून उतरून नेमकं काय झालं हे बघायचं सुद्धा धाडस होत नव्हतं. पण तसं करणे योग्य नव्हतं. जर माझ्या गाडीला कुठला तरी व्यक्ती धडकला असेल आणि जर त्याला मदतीची गरज असेल तर मला त्याला मदत केलीच पाहिजे होती. मी बराच वेळ गाडीमध्ये तसाच बसलेलो होतो. माझ्या शरीरावरचा ताबा सुटत चाललेला होता. पण कसं तरी मी स्वतःला सावरलं आणि मी माझ्या गाडीचा दरवाजा उघडून गाडीतून बाहेर निघालो. खिशातला मोबाईल बाहेर काढून मी माझ्या मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि मी गाडीच्या मागच्या बाजूला त्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये शोधत चाललो की मी नेमकं कशाला धडक दिली. आणि जवळजवळ एक 50 फूट मागं गेल्यानंतर मला रस्त्याच्या मधोमध काहीतरी पांढरं पडलेलं दिसलं. तसं मात्र माझ्या हृदयाची धडधड अजूनच वाढली.
मी आता घाबरत घाबरतच त्या पांढऱ्या आकृतीजवळ गेलो आणि त्या आकृतीला बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मी ज्याला धडक दिलेली होती तो चक्क एक व्यक्ती होता, एक माणूस होता. साधारणतः 40-45 वय असेल त्याचं. दाढी आणि केस भरपूर वाढलेले होते, अंगावर पांढरे कपडे होते आणि तो रस्त्याच्या मधोमध निश्चित पडलेला होता. पण जमेची बाजू एकच होती की तो माणूस हळूहळू विवळत होता, म्हणजे तो जिवंत होता. तसं मी पटकन पुढं सरसावलो आणि त्या माणसाला उठवायचा प्रयत्न करायला लागलो. त्या माणसाला बराचसा मार लागला होता, डोक्याला पण बरंचसं लागलेलं होतं. त्यामुळं त्याला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये नेणं गरजेचं होतं. मी कसं तरी त्या माणसाच्या खांद्याखाली हात घालून त्याला उठवलं आणि त्याला मी माझ्या गाडीकडे घेऊन चाललो. गाडीचा मागचा दरवाजा उघडून मी त्याला गाडीच्या मागच्या सीटवर झोपवलं आणि पुन्हा मी पटकन माझी गाडी स्टार्ट करून यू टर्न मारून पुन्हा माझ्या घराकडे निघालो. कारण आता त्याला घेऊन बाबुळवाडीकडे जाण्यात काहीच अर्थ नव्हता. त्याला आता पहिल्यांदा चांगल्या दवाखान्यात ॲडमिट करावं लागणार होतं. मी आता भरधाव वेगाने गाडी पुन्हा मेन हायवेच्या दिशेने पळवायला लागलेलो होतो आणि त्यावेळी माझ्या मनात विचार यायला लागले, मी उगीचच हे नसतं धाडस केले. गौरवचं म्हणणं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. हे असलं काहीतरी लटांबर मागं तरी लागलं नसतं. आता जर या माणसाला काय झालं तर त्याचं सगळं खापर माझ्यावर फुटणार. या विचारानंच माझ्या अंगाला कापरं भरलं. पण आता जे काही झालेलं होतं ते बदलता तरी येणार नव्हतं. आता माझ्यासमोर येणाऱ्या सगळ्या संकटांना सामोरं जाण्यासाठी मी माझ्या मनाची तयारी केली आणि मी आता भरधाव वेगाने गाडी चालवत होतो. तेवढ्यात एक 5 मिनिटाचं अंतर पुढे गेल्यानंतर मला गाडीच्या प्रकाशझोतामध्ये पुन्हा रस्त्यावर एक विचित्र गोष्ट दिसली. तसं मी माझ्या गाडीचा स्पीड कमी केला आणि हळूहळू त्या गोष्टीजवळ जाताच मी माझी गाडी थांबवली. कारण माझ्या गाडीसमोर अजून एक अपघात झालेला होता. एक गाडी रस्त्याच्या मधोमध पडलेली होती आणि त्या गाडीच्या बाजूला एक माणूस निश्चित पडलेला होता. त्या माणसाजवळ एक बाई खाली मान घालून रडत बसलेली होती आणि मी माझी गाडी थांबवून गाडीचा दरवाजा उघडून गाडीच्या बाहेर पडलो आणि हळूच चालत मी त्या अपघात झालेल्या जागेजवळ गेलो. तो अपघात झालेला माणूस रस्त्यावर पालथा पडलेला होता, अंगावर पांढरेच कपडे होते आणि ती बाई खाली मान घालून रडत होती. तसं मी त्या बाईला उद्देशून म्हणालो, मावशी काय झालं? तसं ती काहीच बोलली नाही. ती फक्त खाली मान घालून हुंदके देऊन रडत होती. आता तो माणूस जिवंत आहे की नाही हे बघण्यासाठी मी थोडासा पुढं सरसावलो आणि त्या पालथ्या पडलेल्या माणसाला मी अलगद सरळ केलं आणि जसं त्या माणसाला मी बघितलं तशा माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. कारण तो माणूस दुसरा तिसरा कुणी नसून मी मगाशी ज्या माणसाला उडवलं होतं आणि ज्या माणसाला मी गाडीत टाकलेलं होतं तोच तो माणूस होता. तेच वाढलेले केस, तीच वाढलेली दाढी आणि तेच पांढरे कपडे. तसं मात्र मी विजेचा झटका बसल्यासारखा 4 पावलं मागं सरलो. मी मनात विचार करायला लागलो, हे सगळं काय चाललं? आत्ताच हा माणूस माझ्या गाडीला धडकला म्हणून मी त्याला उचलून माझ्या गाडीमध्ये टाकलं आणि आता परत जाताना हा माणूस परत माझ्या गाडीच्या समोर कसा पडलेला असेल आणि त्याच्यासोबत असणारी ही बाई कोण होती? मला काहीच कळत नव्हतं. पण ज्या काही गोष्टी माझ्याबरोबर घडलेल्या होत्या त्यावरून मला अंदाज आलेला होता की हे सगळं काहीतरी विचित्र होतं. कारण एकच माणूस एकाच वेळी 2 ठिकाणी असणं शक्य नव्हतं. क्षणभर मला वाटलं की मला भास वगैरे तर झाला नाही ना, म्हणून मी पटकन विजेच्या चपळाईनं माझ्या गाडीकडे पळालो आणि गाडीचा दरवाजा उघडून मी गाडीच्या मागच्या सीटवर बघितलं तर तिथं आता कुणीच नव्हतं. तसं मात्र माझं डोकं पुन्हा एकदा सुन्न झालं. म्हणजे मी मगाशी बघितलं होतं ते खरं की मी आत्ता जे बघतोय ते खरं, तेच मला कळत नव्हतं. आणि माझ्या लक्षात आलं की हा सगळा प्रकार भुताटकीचाच आहे. गौरव म्हणत होता ते एकदम खरं होतं आणि त्यावेळी माझी अवस्था खूपच विचित्र झाली. मी एवढा घाबरलो की मला धड चालता येईना. पण मी कसा तरी माझ्या मनावर संयम मिळवला. मला आता या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं होतं आणि त्यासाठी मला थोडं धाडस करावंच लागणार होतं. मी आता इकडं तिकडं कुठेही न बघता मी माझ्या गाडीमध्ये जाऊन बसलो आणि गाडी स्टार्ट केली आणि मी आता गाडी चालवणार तेवढ्यात मला पुढं रस्त्यावर जे दिसलं ते भयानक दृश्य बघून माझ्या अंगातलं होतं नव्हतं ते पण अवसान गळून पडलं. माझ्या गाडीच्या समोर रस्त्यावर पडलेला तो माणूस आता रस्त्यावर उभा राहिलेला होता. त्याचं सगळं शरीर जखमांनी भरलेलं होतं आणि खाली मान घालून रडत बसलेली ती बाई पण आता त्या माणसाच्या बाजूला उभी राहिलेली होती. अचानक त्या दोघांचे चेहरे एकदमच भयानक झालेले होते आणि ते विचित्र पद्धतीनं माझ्याकडे बघून हसायला लागलेले होते. तसं माझ्या लक्षात आलं की हे सगळं एक मायाजाल होतं
मी पटकन माझी गाडी स्टार्ट केली आणि गाडी पुढं घ्यायला लागलो. आता मी मागचा पुढचा कोणताही विचार करणार नव्हतो, कारण त्यावेळी मला माझा जीवच सगळ्यात जास्त प्यारा होता. मी त्यावेळी माझे डोळे झाकले आणि मी भरधाव वेगाने गाडी पळवायला लागलो. माझ्यासमोर जे काही असेल त्याचा मी विचार करणार नव्हतो. त्या वस्तूला धडक देऊन मी आता पुढं जाणार होतो, कारण माझ्यासमोर ज्या काही वस्तू होत्या त्या काही नॉर्मल नव्हत्या. आणि त्यावेळी माझी अपेक्षा होती की ती वस्तू माझ्या गाडीला धडकेल, पण तसं काहीच झालं नाही. माझी गाडी एखाद्या धुरातून आरपार जावी तशी त्या 2 आकृत्यांमधून आरपार झालेली होती. मी रस्त्याच्या पुढं बघितलं, त्यावेळी ते दोघेजण पण आता माझ्या गाडीच्या पुढं नव्हते. मी घाबरतच आता गाडीच्या साईड मिररमधून मागं बघितलं, त्यावेळी मला दिसलं की ते आता गाडीच्या बरेचसे मागं पडलेले होते आणि ते ओढून आता माझ्या गाडीकडेच बघत होते. तसा मी सुटकेचा निश्वास सोडला आणि मी भरधाव वेगाने माझी गाडी पळवायला लागलो. पण अचानक मला असं जाणवायला लागलं की माझ्या गाडीचा कोणीतरी पाठलाग करत आहे. आणि मी घाबरतच पुन्हा साईड मिररमधून बघितलं, त्यावेळी मला दिसलं की त्या पाठीमागच्या दोन्ही आकृत्या माझ्या गाडीचा पाठलाग करत होत्या. मी नीट निरखून बघितलं, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्या पायीचे पाय जमिनीवर नव्हते, ती हवेमध्ये अलगद तरंगत माझ्या गाडीच्या मागं उडत होती. आणि तो माणूस तर एवढ्या भयानक पद्धतीने माझ्या गाडीचा पाठलाग करत होता की ते बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. तो एखाद्या जंगली प्राण्यासारखा माझ्या गाडीचा पाठलाग करायला लागलेला होता. त्यावेळी मी माझ्या गाडीचा वेग अजून वाढवला. 100-120च्या स्पीडनं माझी गाडी पळत होती, तरी पण ते दोघेजण माझ्या गाडीच्या एकदम जवळ आलेले होते. मी पुन्हा एकदा गाडीचा स्पीड वाढवला आणि त्यानंतर मी त्या मिररमधून मागं बघणं बंद केलं. त्यानंतर 5 मिनटं सगळंच नॉर्मल होतं. मी पुन्हा त्या मिररमधून मागं बघितलं, त्यावेळी मला माझ्या गाडीच्या मागं कुणीच दिसलं नाही. मला वाटलं की त्यांनी आता माझ्या गाडीचा पाठलाग करणं सोडून दिलं असेल. तसा माझ्या जीवात जीव आला आणि मी माझ्या गाडीचा वेग थोडासा कमी केला. तसं अचानक माझ्या खांद्यावर मला कसला तरी थंडगार स्पर्श जाणवला आणि मी माझ्या खांद्याला काही थंड लागतंय म्हणून मी माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यावेळी मला जाणवलं की माझ्या खांद्यावर कुणाचा तरी हात होता. तसं पुन्हा एकदा एक भीतीची लहर माझ्या सर्वांगातून दौडत गेली. मागं बघायचं माझं धाडस होत नव्हतं, पण उसना आणून मी माझी मान मागं वळवली. त्यावेळी मला दिसलं की माझ्या गाडीच्या पाठलाग करणारी ती भयानक स्त्री आणि तो माणूस माझ्या गाडीच्या मागच्या सीटवरच बसलेले होते. तसं मात्र मी पुढं बघून जोरजोराने किंचाळायला लागलो आणि त्यामुळं माझा गाडीवरचा ताबा सुटला. माझी गाडी रस्त्याच्या कडेच्या झुडपामध्ये गेली. कसा तरी मी गाडीचा ब्रेक दाबला, पण माझी गाडी कशाला तरी जाऊन धडकली. माझं डोकं जोरात स्टेअरिंगवर आदळलं आणि त्यानंतर काय झालं ते मला आठवत नाही, कारण त्यावेळी मी बेशुद्ध पडलेलो होतो. पण ज्यावेळी मी शुद्धीवर आलो त्यावेळी गौरव मला उठवत होता. गौरव तिथल्या टपरीवाल्याची गाडी घेऊन माझा शोध घेण्यासाठी आलेला होता आणि जसा मी शुद्धीवर आलो तसं गौरव मला विचारायला लागला, अरे स्वप्नील, काय झालं तुझ्यासोबत? तसं मी घाबरून पटकन गाडीच्या मागच्या सीटवर बघितलं, पण त्यावेळी मात्र तिथं कुणीच नव्हतं. मी गौरवला म्हणालो, गौरव पटकन इथून चल बाबा, जे काही झालं ते मी तुला घरी सांगेन. माझ्या डोक्यातून सारख्या कळा येत होत्या. मी डोक्याला हात लावून बघितलं तर माझ्या डोक्याला पण बराचसा मार लागलेला होता, पण त्या जखमा एवढ्या काही गंभीर नव्हत्या. मी आता हळूहळू गाडी चालवत पुन्हा मुख्य हायवेजवळ आलो. गौरवने त्या टपरीवाल्याची गाडी त्याला दिली आणि आम्ही दोघेजण पुन्हा एका हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे माझ्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी गौरवला माझ्यासोबत घडलेली सगळी घटना सांगितली आणि मी गौरवची माफीसुद्धा मागितली की मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता. पण त्या दिवशी मला कळलं होतं की या जगामध्ये जसं देवाचं अस्तित्व आहे तसं भूत, प्रेत, पिशाच्य या पण गोष्टींचं अस्तित्व या जगामध्ये नक्कीच होतं.